श्रोते हो नमस्कार. 2024च्या पाऊल खुणा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपलं स्वागत. श्रोते हो, आजच्या भागात 2024 या वर्षात क्रीडा जगतात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी आपण जाणून घेणार आहोत. क्रिकेटच्या स्टेडियमपासून ते ऑलिम्पिक विलेजपर्यंत आणि पुरस्कार रूपी शाबासकीपासून ते बुद्धिबळाच्या पटापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक क्रीडापटूंनी उत्तम कामगिरी करून मराठमोळ्या क्रीडा कौशल्यानं या वर्षात प्रत्येक मैदान गाजवलं. क्रीडा विश्वातलं भारताचं स्थान आणखी बळकट करण्यात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. महाराष्ट्रासाठी वर्ष 2024ची सुरुवात झाली तीच मुळी खेलो इंडिया युवा स्पर्धेतल्या जेतेपदानं. जानेवारी महिन्यात चेन्नईत झालेल्या या स्पर्धेत तब्बल 158 पदकं पटकावून महाराष्ट्रानं आदल्या वर्षीप्रमाणेच 2024मध्येही अव्वल स्थान कायम राखलं. यात 57 सुवर्ण, 48 रौप्य आणि 53 कांस्य पदकांचा समावेश होता. या स्पर्धेत अव्वल स्थान पटकावण्याची महाराष्ट्राची ही चौथी वेळ होती. क्रिकेट विश्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या रणजी क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद यंदा पुन्हा एकदा मुंबईनं पटकावलं. मुंबईनं आतापर्यंत 42 वेळा रणजी विजेतेपदावर नाव कोरलं आहे. या विजयाबद्दल मुंबई संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे सांगतो, रणजी ट्रॉफी मध्ये जिंकलो नव्हतो आपण आणि आता 42व्यांदा जिंकलो आपण. तर आजचा दिवस सर्व मुंबईकरांसाठी खूप स्पेशल आहे. लास्ट इयर आम्ही चांगलं क्रिकेट खेळलो बट नाही क्वालिफाय झालो. यावर्षी तेच होतं की कुठल्या एरियाजमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला हवी आहे. सो त्या याच्यावर आम्ही फोकस केलो आणि गोल होता की चांगलं क्रिकेट खेळणं. आम्ही ॲज अ टीम क्रिकेट खेळणं. रिझल्ट हा एंड प्रोडक्ट आहे. आमचा फोकस कम्प्लिटली प्रोसेसवर होता. सो आय थिंक त्याचा रिझल्ट आम्हाला मिळाला. क्रिकेटच्या मैदानातली घोडदौड कायम राखत भारतानं T20 विश्वचषक स्पर्धेचा करंडकही 13 वर्षांनंतर उंचावला आणि देशभरातल्या क्रिकेटप्रेमींच्या उत्साहाला, आनंदाला भलतंच उधाण आलं. या स्पर्धेत सर्वाधिक विजेतेपदांच्या संख्येत इंग्लंड आणि वेस्ट इंडिजची बरोबरी साधली. आणखी एक विशेष बाब अशी की संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहून विजेतेपदही पटकावणारा भारत हा या स्पर्धेच्या इतिहासातला पहिलाच संघ ठरला. जगज्जेता भारताचा संघ करंडकासह मायदेशी परतला तेव्हा त्यांची मुंबईतून काढलेली विजय यात्रा पाहण्यासाठी अख्खी मुंबापुरी एकवटली. 5 जुलै रोजी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, या स्पर्धेत अविस्मरणीय झेल घेणारा सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांचा सत्कार राज्य विधान भवनातल्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना मुंबईकर सूर्यकुमार यादव म्हणाला, जे मी काल बघितलंय हे मी कधी विसरू शकत नाही आणि जे मी इकडे पण बघतोय ही पण मेमरी मी कधी विसरू शकत नाही. मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलिसनी जे केलंय काल, होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेटत असणार आणि अजून एक वर्ल्ड कप आपण जिंकू. नागपूरकर रोहित शर्मानंही क्रिकेटच्या मैदाना इतकीच जोरदार फलंदाजी या कार्यक्रमात बोलतानाही केली. तो म्हणाला, सर्वांसाठी स्वप्न आहे, आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला. 11 वर्ष आम्ही थांबलेलो या वर्ल्ड कप साठी. मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे, टीममेट्स, कारण की हे माझ्यामुळे, सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालंय, सगळ्यां प्लेयरमुळे झालंय. आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते सॉलिड प्लेयर्स होते सगळे. सूर्याने आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला, नाहीतर पुढे त्याला मी बसवलं असतं. याच दरम्यान स्वप्ननगरी पॅरिसच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतानं 1 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह एकंदर 6 पदकांवर नाव कोरलं. मात्र टोकियो ऑलिम्पिकमध्ये एका सुवर्ण पदकाची कामगिरी आणि एकंदर 7 पदकं पटकावणाऱ्या भारताच्या चमूला यंदा एकही सुवर्ण पदक जिंकता आलं नाही. शिवाय पदकांची संख्याही 1 न कमी झाली. या सगळ्यात महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळे यानं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात कांस्य पदकाला गवसणी घातली आणि इतिहास घडवला. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल आपल्याला सांगत आहेत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक मिलिंद ढमढेरे. पहिल्यांदाच रायफल मध्ये 3 पोझिशन या प्रकारामध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील हा पहिलाच नेमबाज आहे. आणि आणखीन विशेष कौतुक म्हणजे 72 वर्षांनी महाराष्ट्राला एक ऑलिम्पिकचे पदक जिंकून देणारा हा युवा खेळाडू ठरलाय. सन 1952 मध्ये खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील कुस्तीमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. त्यानंतर महाराष्ट्राची ऑलिम्पिक मधील कामगिरी सतत कोरीपाटी होती.
स्वप्नील कुसाळे याच्या रूपाने ते एक आपलं भाग्य खूप फळफळलं असंच म्हणायला लागले. आणि कौतुक त्याचं का करायचं, आणखीन एक महत्वाचा भाग म्हणजे तो अतिशय सामान्य कुटुंबातला खेळाडू आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला. दीपाली देशपांडे या पण महाराष्ट्राच्याच एक ज्येष्ठ खेळाडू आहेत. ऑलिम्पिकमध्ये उतरलेल्या पण पदक जिंकण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्रातल्या इतर खेळाडूंबद्दल मिलिंद ढमढेरे सांगतात. महाराष्ट्राचा अविनाश साबळे की राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यानं 3000 मीटर स्टीपल चेस धावण्यामध्ये रौप्य पदक जिंकलं होतं. त्यामुळे असं एक वाटत होतं की ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये तो पदक मिळवले, पण दुर्दैवाने त्याला पहिल्या 5 क्रमांकांमध्येही स्थान मिळवता आलं नाही. त्यानंतर सर्वेश कुशारे हा पण एक महाराष्ट्राचा एक युवा खेळाडू आहे. उंच उडीमध्ये त्याला आशा स्थान होतं, तो पात्रही ठरला होता, मात्र पात्रता फेरीतच त्याचं आव्हान संपुष्टात आलंय. आपण म्हणतो ना की काही वेळेला आपण दडपण घेतो, ते दडपणच त्यांच्या अपयशास कारणीभूत ठरले. ऑलिम्पिक संपल्याबरोबर पॅरिसला आणि संपूर्ण जगाला वेध लागले ते पॅरालिम्पिकचे. आणि ऑलिम्पिकमधल्या काहीशा निराशाजनक कामगिरीची कसर भरून काढत भारताच्या पॅरालिम्पिकपटूंनी 29 पदकांना गवसणी घातली. यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश होता. या विक्रमी कामगिरीचा आढावा घेत आहेत क्रीडा पत्रकार संदीप चव्हाण. शारीरिक अपंगत्व झुगारून चॅलेंज स्वीकारून आपल्यातलं कौशल्य सिद्ध करणाऱ्या या स्पर्धेचं जगभरातून नेहमीच कौतुक होत आलेलं आहे. आणि या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक तालिकेत भारतानं 18व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. भारतानं पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची आपली सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. यावेळी भारतानं सर्वाधिक ॲथलेटिक्समध्ये 17 पदकं जिंकली आहेत, ज्यात 4 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. आणि यानंतर क्रमांक लागतो तो पॅरा बॅडमिंटनचा, ज्यामध्ये भारतानं एका सुवर्णासह 5 पदकं जिंकली आहेत. तर पॅरा शूटिंगमध्ये भारतानं एका सुवर्णासह 4 पदकं जिंकली आहेत. दुसरीकडे भारतानं पॅरा तिरंदाजीमध्ये 1 सुवर्ण आणि पॅरा जुडोमध्ये एका कांस्य पदकासह 2 पदकं जिंकली आहेत. पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकं इतक्या मोठ्या प्रमाणात जिंकण्याची भारताची ही पहिलीच वेळ आहे. या पदक विजेत्यांमध्ये महाराष्ट्राचं नाव गाजवणारा एकमेव पॅरालिम्पिकपटू म्हणजे सचिन खिलारी. पुरुषांच्या गोळाफेक F46 प्रकारात सचिननं 16.32 मीटर गोळाफेक करून रौप्य पदक पटकावलंच, शिवाय नवा आशियाई विक्रमही प्रस्थापित केला. पॅरालिम्पिकचं मानाचं पदक गळ्यात घातलं जाणं आणि देशाचा तिरंगा मानानं फडकताना बघणं या अनुभवाबद्दल सचिन खिलारी सांगतो. ज्यावेळेस त्यांनी मेडल आम्हाला घातलं तिघांच्या गळ्यामध्ये आणि सांगितलं की थोडंसं राईट साईडला जे झेंडे होते त्या झेंड्याकडे ज्यावेळेस तिथं तिरंगा मी बघितला, म्हणजे त्यावेळेस आपल्याला खरंच सगळा फ्लॅशबॅक आठवतो की कशा पद्धतीनं आपण सुरुवात केली होती. आणि पहिल्यांदा ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती त्यावेळेस ठरवलं नव्हतं की ऑलिम्पिक लेवलला आपण रिप्रेझेंट करू आणि पोडियम त्या ठिकाणी आम्हाला मिळेल, हे स्वप्नातही कधी बघितलं नव्हतं. आणि ते स्वप्न पूर्ण होतंय, तर स्वप्न पूर्तीची ती एक मनामध्ये चालू होतं फ्लॅशबॅक सगळा. त्याच सुमाराला भारतातल्या बुद्धिबळ प्रेमींचं लक्ष लागलं होतं ते हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथं सुरू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेकडे. या स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अविस्मरणीय कामगिरी करून दोन्ही गटातली सुवर्ण पदकं आपल्या नावावर केली. यात महिला संघामध्ये नागपूरची दिव्या देशमुख चमकदार कामगिरी करून गेली. शिवाय या चमूचं नेतृत्व करणारे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे हे देखील महाराष्ट्राचेच आहेत. बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या या प्रवासाबद्दल आणि या चमूतल्या बुद्धिबळपटूंबद्दल ग्रँडमास्टर कुंटे यांच्याशी मारलेल्या गप्पांचा संपादित भाग आता आपण ऐकूया. प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्लॅन हा तयार केला गेला. त्याप्रमाणे मग हरिकाला ऑफकोर्स सॉलिड खेळायचं होतं, कारण ती फर्स्ट बोर्डवर खेळणार होती. त्याच्यानंतर वैशाली, दिव्या, वंतिका ह्याच्यामध्येच मॅक्झिमम स्कोरिंग करायचं आणि तानिया ही जेव्हा फोर्थ बोर्डला येईल तेव्हा तीही करेल. सो ॲज अ टीम ही स्ट्रॅटेजी होती. आणि जिंकायचं असेल तर ह्या टुर्नामेंटचं एक वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला हेवी स्कोरिंग करायला लागतं. तुम्हाला एक जरी मॅच गेली तरी त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त पडतो. त्यामुळे स्कोरिंग खूप महत्वाचं राहतं. पहिल्या 7 राऊंड आम्ही जिंकलो मागच्या वेळेप्रमाणे आणि 8व्या राऊंडला पोलंडशी हारलो मागच्या वेळेप्रमाणे आणि 9व्या राऊंडला युएसची ड्रॉ झाली. 10वी राऊंड पुन्हा आम्ही जिंकलो. सो इट ऑल वेंट लाईक लास्ट इयर, बट वी वन द लास्ट राऊंड. या चमूच्या विजयात मोठा हातभार लावणारी महाराष्ट्राची दिव्या देशमुख हिचं विशेष कौतुक ग्रँडमास्टर कुंटे यांनी केलं. ते म्हणाले,
सरप्राईज वॉज दिव्या. ती खूपच चांगली खेळली. ऑफकोर्स शी वॉज एक्सपेक्टेड टू प्ले, कारण शी वॉज इन फॉर्म. ती वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आहे आणि खूप अग्रेसिव्ह खेळते आणि खूप मॅच्युअर्ड आहे. मी तिला कॅम्पमध्ये सांगितलं होतं की तुला 11 गेम खेळायचे, तुला काही चॉईस नाही, सो तू मला येऊन सांगू नको की मला रेस्ट घ्यायची. आणि त्याप्रमाणे तिला एक दिवस बरे नव्हतं तरी पण ती खेळली आणि 11 मध्ये तिने 9.5 पॉईंट केले, जे माझ्या मते खूप इम्पॉर्टंट होतं टीमसाठी. सो शी प्लेड अ व्हेरी बिग रोल इन टीम्स विक्टरी. लगेचच ऑक्टोबरच्या सुरुवातीला सगळ्या क्रीडाप्रेमींचं लक्ष पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानाकडे गेलं. प्रतिष्ठेच्या इराणी चषक कसोटी क्रिकेट स्पर्धेत मुंबईनं उर्वरित भारताच्या संघाचा पराभव करून अजिंक्यपद पटकावलं. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईनं रणजी चषक आणि इराणी चषक या दोन्ही स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी केली. या यशाविषयी कर्णधार अजिंक्य रहाणे यानं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं होतं, हे जे ओकेजन आहे फारच स्पेशल आहे. ॲज अ प्लेयर आमचा प्रयत्न हाच राहील की आम्ही चांगलं क्रिकेट खेळू, चांगल्या ॲटिट्यूडने क्रिकेट खेळू. सक्सेस हे कधी गॅरंटेड नसतं, बट नक्कीच मुंबईसाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करू, जे आपण करत आलो आहोत. सो ॲज अ प्लेयर्स, ॲज अ कॅप्टन पर्सनली मी हेच प्रयत्न करीन की टीमला राईट मार्गाने गायडन्स करीन, चांगल्या मार्गावर ठेवीन आणि आम्ही आमचं फील्डवर बेस्ट परफॉर्मन्स देऊ. क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करणाऱ्यांच्या पाठीवर शासनानं दिलेली कौतुकाची, प्रोत्साहनाची थाप म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार. 2024 मध्ये ऑलिम्पिकपटू अविनाश साबळे याच्यासह अनेक दिग्गज क्रीडापटू आणि क्रीडा प्रशिक्षकांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्राच्या मातीची ओळख सांगणारा आणखी एक महत्त्वाचा क्रीडा प्रकार म्हणजे कुस्ती आणि महाराष्ट्र केसरी ही प्रतिष्ठित स्पर्धा. गेल्या वर्षी या स्पर्धेचं मैदान मारणारा सिकंदर शेख यानं यंदा रुस्तम-ए-हिंद हा मानाचा किताब आपल्या नावावर केला. वर्षाच्या सुरुवातीपासूनच क्रीडा क्षेत्रात सुरू असलेला विजयोत्सव डिसेंबर महिन्यातल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदासह सुफळ संपूर्ण झाला. भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेश यानं माजी विश्वविजेता डिंग लिरेन याच्यावर अटीतटीच्या लढतीत मात केली आणि 18व्या वर्षी सर्वात कमी वयाचा बुद्धिबळ विश्वविजेता हा मान त्यानं मिळवला. विख्यात बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिनं फिडेचं जलद बुद्धिबळ अजिंक्यपद पटकावलं, तर ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू हिनं जागतिक ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदकाला गवसणी घातली. तर सर्व 7 खंडांमधली सर्वोच्च शिखरं सर करणारी सर्वात कमी वयाची तरुणी हा मान मुंबईच्या काम्या कार्तिकेयन हिनं आपल्या नावावर केला. दृष्टिहीनांसाठी तयार करण्यात आलेल्या गोल बॉल या खास खेळाच्या गोंदिया इथं झालेल्या 4थ्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या चमूनं महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटात अजिंक्यपद मिळवलं. प्रतिष्ठेची बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिका सध्या सुरू आहे. 5 कसोटी सामन्यांच्या या मालिकेतला पहिला कसोटी सामना जिंकलेल्या भारताला नंतर काही सूर गवसलेला नाही. दुसऱ्या आणि चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं भारतावर मोठ्या फरकानं मात केली, तर तिसरी कसोटी अनिर्णित राहिली. या मालिकेतला शेवटचा सामना 3 ते 7 डिसेंबर दरम्यान सिडनी इथं होणार आहे. पराभवाची नामुष्की टाळण्यासाठी आणि किमान 2-2 अशी बरोबरी करण्यासाठी भारताला कसोशीनं प्रयत्न करावे लागणार आहेत. क्रीडा जगतात भरपूर यश आणि काहीशा निराशेनं भरलेलं 2024 हे वर्ष संपून आता आपण नव्या वर्षात पाऊल ठेवलंय. नववर्षाच्या सुरुवातीला जाहीर झालेल्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आपला झेंडा फडकता ठेवलाय. महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळे याला अर्जुन पुरस्कार, तर नेमबाजी प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जाणार आहे. ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर, विश्वविजेता बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर डी गुकेश, पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार आणि हॉकीपटू हरमनप्रीत सिंग यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, तर पॅरा ॲथलीट सचिन खिलारीसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार जाहीर झालेत. आता 2025 मध्ये ठरलेल्या क्रीडा स्पर्धांकडे आपलं लक्ष असेलच. याशिवाय अतिशय मानाची अशी पॅरा ॲथलेटिक्स जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2025 यंदा भारतात होणार आहे. त्यामुळे उत्तमोत्तम क्रीडापटूंचा देश म्हणून आणि जागतिक पातळीवर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धांचं यजमानपद भूषवणारा देश म्हणूनही 2025 हे वर्ष भारतासाठी आशादायी आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. श्रोतेहो, 2024च्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात 2024 या वर्षात क्रीडा जगतात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण जाणून घेतल्या. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर, लेखन आणि निवेदन अंकिता आपटे.